शिकवलो आदरणीय बाबांची सेविका प्रतिमाबाई लांजेवार की तरफ से 50 रुपये राशि प्रदान हुई। बाबा की कृपा हमारे पार्टी की तरफ से आदर पूर्वक नमस्कार। पहा त्या आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आहे। आमच्या तुमच्या सर्व सेवकाच्या माध्यमातून म्हणजेच अनुभवाच्या माध्यमातून आणि खरोखर या मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार जर होत असेल तर राजा महाराजाच्या कथा कहाणीनुसार नसता फक्त आमच्या मानव धर्माच्या सेवक आणि सेविकामधूनच मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार होत असतो। कारण की काही लोक आमच्या मानव धर्माचे सेवक कथा कहाण्या दृष्टांत बनवून या मानव धर्माच्या सेवकाची दिशाभूल करीत असतात। पण महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी सत्य घटनेवर आधारित सेवकांच्या अनुभवावर सांगितलं मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार। या कलियुगामध्ये दृष्टांत चालत नाही, काल्पनिक चालत नाही। आमच्या तुमच्या मधून बसलेल्या प्रत्येक सेवकाच्या अनुभवाच्या माध्यमातून भगवंताच्या म्हणजे मानव धर्माचा आणि प्रचार आणि प्रसार केला आहे। त्यामधूनच एक अनुभव तुम्हाला सांगित आहोत। आपला तिरोडादशी गावाचं नाव शेजगाव, सेवकाचं नाव आहे हेमलालजी पारधी। ऐकले का चेतल भाऊ? नाही ऐकले? ऐकून घ्या। शेजगावचे हेमलालजी पारधी, त्यांच्या पत्नीचे नाव निर्मलाबाई। हेमलालजी पारधी यांच्या लग्न झाला। लग्न झाल्यानंतर मध्ये दोघी पत्नीचा आनंद संसार आनंदामध्ये होता। कालांतराने त्यांना अशी बिमारी झाली। बिमारीमध्ये ते कसे बर्बाद झाले। हेमलालजी पारधी भजनाच्या माध्यमातून लक्षपूर्वक ऐकावं। अरे दुःख दूर केले जानी विसरू नका त्याला, जागृत भगवानी आहे कृपा महानी आहे, हा सेवक सुखी झाला। दुःख दूर केले जानी विसरू नका त्याला, दुःख दूर केले जानी विसरू नका त्याला, जागृत भगवानी आहे कृपा महानी आहे, सेवक सुखी झाला। जागृत भगवानी आहे कृपा महानी आहे, सेवक सुखी झाला। भगवानी आई कृपा महानी सेवक सुखी झाला। जागृत भगवानी आई कृपा महानी सेवक सुखी झाला। Bye.
आले ज्याने विसरू नका त्याला. जागृत भगवान आहे, कृपा महान आहे, हा सेवक तुम्ही झाला. हेमलाल पारधी से जगावच्या त्याच्यावर या भक्ती आली. त्याच्यावर या भक्ती आली. त्याच्यावर या भक्ती आली. हो हेमलाल पारधी से जगावच्या त्याच्यावर या भक्ती आली. त्याच्यावर या भक्ती आली. त्याच्यावर या भक्ती आली. हेमलाजी मातेचे लग्न झाले. त्याच्या पत्नीचे नाव निर्मलाबाई. मस्त सुखी संसारामध्ये त्यांचं जीवन चालत होता. कालांतराने त्यांना अशी बिमारी झाली की त्याच्या जवळ जायला कोणी तयार नाही. कुष्ठ रोग होता हेमलालजीला. 4 वेळा अंगाची चमडी निघाली. 4 वेळा अंगाची चमडी निघाली. 4 वेळा अंगाची चमडी निघाली. हेमलाजी मारती यांना कुष्ठरोगाची बिमारी झाली, म्हणजे महारोगाची बिमारी. आणि त्याच्या अंगाची 4 वेळा चमडी निघाली. 4 वेळा अंगाची चमडी निघाली म्हणजे त्याचा शरीर एकदम बजरंगबलीसारखा एकदम लाल बंब दिसत होता. आणि त्याच्या हाता पायाच्या बोटामधून सतत रक्तपुह वाहत होता. म्हणून त्याची दुर्गंधी येत होती, त्याच्या अंगाची वास येत होती. म्हणून त्याच्या जवळ जायला कोणी तयार नाही. त्याची पत्नी सुद्धा जेवण जर त्याला द्यायचं आहे ते काठीनं त्याचा ताट बनवून सरकवून त्याच्याकडे देत होती. की त्याच्या अंगाची बदबू म्हणजे वास येत होती. अशी त्याची कंडिशन झालेली होती. पंडा पुजारी केलं, डॉक्टर उपचार केलं, काही कवळीचा आराम नाही. त्याच्याकडे कोणी ढुकून पाहायला सुद्धा तयार नाही. पण पहा कालांतराने भगवंताच्या साक्षात्कार कसा मिळाला तर लक्ष पुरं काही गाव. अंगाची चमडी निघाली. 4 वेळा अंगाची चमडी निघाली. 4 वेळा अंगाची चमडी निघाली. ओ जानते वैद्य झाले दवाखाने केले. जानते वैद्य झाले दवाखाने केले. पैशाने पुष्कळ बर्बाद झाला. जानते वैद्य झाले दवाखाने केले. पैशाने पुष्कळ बर्बाद झाला. दुःख दूर केले ज्याने विसरू नका त्याला. जागृत भगवानी आई कृपा महानी आई सेवक सुखी झाला. जागृत भगवानी आई कृपा महानी आई सेवक सुखी झाला. दुःख दूर केले ज्याने विसरू नका त्याला. पंडा पुजारी पाशी गेले, डॉक्टर उपचार केले, काही कवडीचे आराम नाही. परिपूर्ण पैशाने खचून गेला आणि मनामध्ये त्याने घाबरून गेला. आणि त्याला वाटू लागला की मी आता काय वाचू शकणार नाही, कारण की माझे रिश्तेदार नातलग गणगोत कुणी सुद्धा मला मदत करायला तयार नाही. भगवंत सुद्धा मला मदत करत नाही. डॉक्टर पाशी गेलो, पंडा पुजारी पाशी गेलो, मला समाधानी मिळाली नाही आणि आता मी काही बरा होऊ शकणार नाही. म्हणून मनामध्ये परिपूर्ण तो खचून गेला. आणि खचून गेल्याच्या नंतर मध्ये भगवंताने कसा योग दिला लक्षात पुढे का. त्याच्या अंगाची आणि हातापायाची वास येत होती. त्यावेळेस त्यांच्याकडे प्रीतमलालजी अंबुले बाबाचे सेवक यांना माहिती मिळाली आणि ते त्यांच्याकडे गेले. गेल्याच्या नंतर मध्ये प्रीतमलालजी अंबुले यांनी नाकाला काहीच न बांधता बिनधास्तपणे गेले त्याच्याजवळ. त्यांना वास सुद्धा आली नाही आणि तो बाबाचा सेवक होता. आणि गेल्याच्या नंतर मध्ये प्रीतमलालजी अंबुले यांनी काय केलं लक्ष पूर्वक आहे का. हेमलाल पारधी घाबरून गेला. अंबुले सेवक सांगितल्यास. अंबुले सेवक सांगितल्यास. अंबुले सेवक सांगितल्यास. प्रीतमलालजी अंबुले बाबाचे सेवक ते गेलं. त्यांनी सर्व विचारपूस केली. परिपूर्ण
पूर्ण त्यांना मार्गदर्शन केलं। महान कवी बाबा जुमदेव यांनी कृपा फुकटामध्ये वाटून दिलेली आहे। तत्व शब्द नियमाचा पालन करणे गरजेचे आहे, पण सर्वप्रथम एका भगवंताला मानायचे आहे आणि आपल्या घरचे सर्व देवी देवतेचं विसर्जन करायचे आहे। त्यावेळेस हेमलाजी पारधीला आणि निर्मलाबाई पारधीला कीर्तनलाजी अंबोले यांनी समोर केलं आणि सांगितलं, तुम्हाला एका चित्त एक लक्ष एक भगवान आणि एका धैर्याने एका भगवंताचे कार्य करावं लागेल। तुमचे दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही, कारण की या मानव धर्मामध्ये कितीतरी असाध्य रोग साध्य झालेले आहे। टीबी, कॅन्सर, महारोग सारखे ही नॉर्मल बिमारी आहे। म्हणून त्याच वेळेस हेमलाजी पारधी निर्मलाबाईंनी कीर्तनलाजी अंबोले यांना शब्द दिला आणि शब्द दिल्याच्या नंतर मध्ये पहा पुढे काय झाला। हेमलाल पारधी घाबरून गेले, अंबोले सेवक सांगितले अंबोले सेवक अंबोले सेवक बाबाची कृपा ही महान आहे, बोलण्यावर ठेवा हो विश्वास, बोलण्यावर ठेवा हो विश्वास, बोलण्यावर ठेवा हो विश्वास। बाबाची कृपा ही महान आहे, बोलण्यावर ठेवा हो विश्वास, बोलण्यावर ठेवा हो विश्वास, बोलण्यावर ठेवा हो विश्वास। आणि त्याच वेळेस त्या गावचे मार्गदर्शक केशवरावजी पेशवे त्यांच्यापाशी घेऊन गेले। केशवरावजी पेशवेकडे घेऊन गेले। पेशवेजी यांनी त्यांना मार्गदर्शन केला, बाबाच्या आदेशानुसार त्यांना कार्य दिले। कार्य दिल्याच्या नंतर मध्ये त्यांनी एका भगवंताचे कार्य मोठ्या उत्साहाने थाटामाटाने केले। त्याच्या अंगाची जी बिमारी होती महारोगाची, अंगातली जे 4 वेळा चमडी निघाली होती ते सुद्धा परिपूर्ण माणसासारखी होऊ लागली। त्याच्या हातापायाचे बोटाची जे वास येत होती, बोट गळून गेले होते, सर्व बंद झाले आणि तो माणसासारखा दिसू लागला। मार्गावर आल्याच्या नंतर मध्ये त्याला समाधानी मिळाली। पण पहा, दैव देते पण कर्म नेते। पुढे काय झाला। बाबाची कृपा ही महान आहे, बोलण्यावर ठेवा हो विश्वास, बोलण्यावर ठेवा हो विश्वास, बोलण्यावर ठेवा हो विश्वास। मार्गावरी आले दुःख दूर झाले, मार्गावरी आले दुःख दूर झाले, नंतर काय घडून आला। मार्गावरी आले दुःख दूर झाले, नंतर काय घडून आला। दुःख दूर केले जरी विसरू नका त्याला, भगवान आहे तो महान, सेवक सुखी झाला। सुख समाधानी मिळाली। महिने 6 महिन्यापर्यंत त्यांनी कार्य केले आणि कार्य केल्यानंतर मध्ये त्याला समाधानी मिळाली। समाधानी मिळाल्याच्या नंतर मध्ये पुढे काय झालं। कार्य दिले हो पेशलजीन, बाबाची कृपा हो त्याच्यावरी, बाबाची कृपा हो त्याच्यावरी, बाबाची कृपा हो त्याच्यावरी। कृपा हो त्या
त्याच्यावरी बाबाची कृपा हो त्याच्यावरी, बाबाची कृपा हो त्याच्यावरी. देशदेव यांनी त्यांना कार्य दिले, त्यांना परिपूर्ण सुख समाधानी मिळाली. दोघी पती पत्नीच्या सुखामध्ये संसार चालू लागला. पण एके दिवशी थोड्याशा गोष्टीवरून त्यांचा छोटासा वाद झाला. थोडीशी चिंगारी निघाली आणि त्या चिंगारीची मोठा वनवा पेटला. तसंच थोड्याशा नाजूकल्या गोष्टीवरती पती पत्नीच्या भांडण झाला. पती पत्नीच्या भांडण झाला कारण की कार्यकर्त्यांनी सांगितलं बाबाच्या आदेशानुसार मनामध्ये कोणत्याही प्रकारचा राग आणू नये. तरी पण बाबाची कृपा हो त्याच्यावरी, बाबाची कृपा हो त्याच्यावरी. त्यानंतर मध्ये त्यांचे कार्य चालू होते 11 दिवसाची. 11 दिवसाच्या कार्यामध्ये भांडण झाला हो त्याच्या घरी. भांडण झाला हो त्याच्यावरी, भांडण झाला हो त्याच्यावरी. हो 11 दिवसाच्या कार्यामध्ये भांडण झाला हो त्याच्या घरी. भांडण झाला हो त्याच्यावरी, भांडण झाला हो त्याच्यावरी. दोघेही पती पत्नीच्या भांडण झाला आणि थोड्याशा लहानशा गोष्टीवरून मोठा वाद झाला. त्या हेमराजी पार्टीने मनावरती ताबा न ठेवता मनामध्ये असा भरपूर मुष्ट मोठा राग आणला. काठीनं चपलानं जो हातामध्ये मिळाला त्याच्यानं त्याने आपल्या पत्नीला मारहाण केली. मारहाण एवढी केली की ती बाई चालू शकत नव्हती, बसू शकत नव्हती, उठू शकत नव्हती. एवढी सुजून गेली होती मारानं. त्यानंतर मध्ये पुढे काय झाला. त्याच्या घरी भांडण झाला हो त्याच्यावरी, भांडण झाला हो त्याच्यावरी. काठीच्या फुलानं हेमलाल जिनं, काठीच्या फुलानं हेमलाल जिनं मारले आपल्या पत्नीला. काठीच्या फुलानं हेमलाल जिनं मारले आपल्या पत्नीला. दूर गेले जाणी विसरू नका त्याला. जागृत भगवानी आहे, कृपा महानी आहे, सेवक सुखी झाला. जागृत भगवानी आहे, कृपा महानी आहे, सेवक सुखी झाला. दूर गेले जाणी विसरू नका त्याला. त्यानंतर मध्ये बाई सुजून गेली. ती मारानं परिपूर्ण चालू शकत नव्हती, बसू शकत नव्हती. दिवसा त्याच्या पती पत्नीचा झगडा झाला आणि कार्य सुरू आहे म्हणून सायंकाळी त्याने सायंकाळची प्रार्थना केली. जो कपूर आणि अगरबत्ती लावली आणि हेमलाजी पारधी यांनी प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्याच्या नंतर मध्ये त्या प्रार्थनेमध्ये भगवंताला काय म्हणत आहे हेमलाजी पारधी. Oh
भगवंताला गोंधळ लावून सांगे भगवंताला गोंधळ लावून सांगे भगवंताला काय सांगितलं चोट लावून प्रार्थना केली आणि काय म्हणू लागला जुने दुःख द्यावे पागल करावे न्यावे बाबा मला पोरीला रे बाबा मला रे बाबा मला कापूर अगरबत्ती चोट लावली सायंकाळी प्रार्थना केली आणि भगवंताला शब्द दिला हे भगवान बाबा हनुमानजी महान काही बाबा जुमदेवजी मला जुने दुःख द्या कारण की तो रागामध्ये होता मला जुने दुःख द्या पागल करा किंवा मला यमपुरीला घेऊन द्या एवढे शब्द दिले आणि त्यांनी जयघोष केला जयघोष केल्याच्या नंतर मध्ये पहा भगवंतांनी काही शब्द पकडले भगवंत जागृत आहे दैवी शक्ती जागृत आहे निराकार आहे चैतन्यमय आहे आपण जे बोलतो आपण आज येतो भजन कार्य करीत आहोत येतो सुद्धा दैवी शक्ती जागृत आहे असे म्हणता छडी भगवंतानी असे म्हणता छडी भगवंतानी जुने दुःख दिले ओ पार असे म्हणता छडी भगवंतानी जुने दुःख दिले ओ पार दुःख दूर केले ज्याने विसरू नका त्याला जागृत भगवान आहे कृपा सहाय्य सेवक सुखी झाला एवढे बोलले जुने दुःखाच्या पागल का मला या पूर्ण घेऊन एवढे शब्द बोलले आणि जयघोष केला जयघोष केल्याच्या नंतर मध्ये काही क्षणामध्ये भगवंतांनी त्याला जुने दुःख दिले जुने दुःख म्हणजे त्याला महारोगाची कुष्ठरोगाची बिमारी होती ते त्याच्यावरती परत वापस आली त्याच्या हाता पायाला फोडे खुर्ची सुरू झाले तुरंत मध्ये काही क्षणामध्ये आणि त्या दिवशी दोघेही पती पत्नी बोलले होते बोलत होते दिवसा झगडा झाला होता म्हणून उपाशी तापाशी दोघेही आपापल्या बेडवरती झोपी गेले त्यानंतर मध्ये निर्मला बाईला अर्ध्या रात्री एकसारखा स्वप्न दिसला स्वप्नामध्ये धोती आणि कुर्तावाला आणि डोक्यावरती टोपीवाला एक पांढरा सफेद कुर्तावाला व्यक्ती त्या बाईच्या स्वप्नामध्ये आला आणि वारंवार त्या स्वप्नामध्ये बाईला काय म्हणू लागला हो स्वप्न पडले निर्मला बाईले पुरीला नेतो तुझ्या पतीला पुरीला नेतो तुझ्या पुरीला नेतो तुझ्या हो स्वप्न पडले निर्मला बाईले पुरीला नेतो तुझ्या पतीला पुरीला नेतो तुझ्या पुरीला नेतो तुझ्या अर्ध्या रात्रीच्या बाईला असे वारंवार तो स्वप्न दिसू लागला त्यावेळी बाईला विचार पडला की असा काय झाला की मला वारंवार हा स्वप्न दिसत आहे की मी तुझ्या पतिदेवाला यमपुरीला नेत आहे त्याच वेळेस ते बाई अर्ध्या रात्री झोपेतून उठली आणि झोपेतून उठल्याच्या नंतर मध्ये आपल्या पतिदेवाकडे गेली कारण की जगामध्ये परमेश्वर नाही स्त्रियांच्या जातीला त्याच्या परमेश्वर आहे कोण आहे बाई? जगामध्ये परमेश्वर नाही स्त्रियांच्या जातीला त्याच्या परमेश्वर कोण पती हाच परमेश्वर म्हणून ते आपल्या पतीपाशी गेली आणि त्याच वेळेस त्याने बाईने आपल्या पतिदेवाला उठविले आणि काय सांगितलं झोपेत होते यमलाल पारधी बाईने उठविले त्याच वेळेला बाईने उठविले त्याच वेळेला बाईने उठविले त्याच वेळेला झोपेत होते यमलाल
बोलवले आणि सांगितले की मला वारंवार स्वप्न दिसत आहे की तुझ्या पतिदेवाला नेत आहे, तुझ्या पतिदेवाला या मुलीला नेत आहे. एक पांढरी टोपी, पांढरा कुर्ता आणि धोतीवाला व्यक्ती वारंवार माझ्या स्वप्नामध्ये सांगत आहे. त्यावेळेस हेमलाजी पारधी यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की मी सायंकाळी ज्योत लावली आणि प्रार्थना केली. त्या प्रार्थनेमध्ये भगवंताला शब्द दिला, मला जुने दुःख द्या, पागल करा किंवा मला यमपुरीला घेऊन द्या. एवढे शब्द मी भगवंताला दिले. त्याच वेळेस निर्मला बाईने ते आपल्या पतिदेवाच्या हातापायाकडे पाहिलं. त्यावेळेस ते फोडे पुरशी तयार झालेले होते, म्हणजे त्याच्यावरती जुने दुःख परत आलेले होते. त्याच वेळेस त्या बाईने आपल्या पतिदेवाला आदेश दिला, भगवंत हा दयाळू आहे, टाळणारा मारणारा नाही. तुम्ही आताच्या जाता भगवंताला शब्दाच्या रूपामध्ये माफी मागा, कारण की बाबांनी शब्द हा शैतान, शब्द हा भगवान सांगितलं आहे. आणि तुम्ही आताच्या जाता भगवंताला माफी मागा. त्यावेळेस हेमलाजी पारधी यांनी आपल्या पत्नीच्या आदेशाचं पालन केला आणि भगवंताला माफी मागितली. हे भगवान बाबा हनुमानजी, महान तगी बाबा जुमदेवजी, मी सायंकाळी प्रार्थनेमध्ये शब्द दिला, जुने दुःख द्या, पागल करा, यमपुरीला घेऊन जा. हे माझे शब्द चुकीचे निघाले आणि मला हे दुःख माझ्यावरती आलेले आहे. तरी पण भगवान बाबा हनुमानजी मला माफ करा, माझे शब्द तुम्हाला मोकळे करा आणि मला या दुःखातून मला मोकळे करा. एवढे शब्द दिले आणि कालांतराने काही वेळाने जसे फोळे होते सर्व नष्ट झाले. सारी हकीकत त्यांच्या इथं रात्रीला घडली. त्यानंतर मध्ये दुसरा दिवस उजाडला. दुसरा दिवस उजाडल्याच्या नंतर मध्ये त्यांचे कार्यकर्ता पेशवेजी त्यावेळेस मंडळाकडे होते, आपल्या मंडळाकडे होते त्यावेळेस, आता नाही आहे. त्यांच्याकडे गेले, त्यांनी हकीकत सांगितली. कार्यकर्त्यांनी त्यांना कार्य दिले नाही. त्याने म्हणू लागले की तू मानव धर्माच्या लायकीचा सेवक नाही, मी तुला कार्य देऊ शकत नाही, कारण की तुने छोट्याशा गोष्टीवरून पत्नीला बेदम मारहाण केली आणि मनामध्ये मोठा राग आणला. आणि त्याच्या नंतर मध्ये भगवंताला शब्द दिला की मला जुने दुःख द्या आणि मला पागल करा किंवा यमपुरीला घेऊन जा, मी तुला काही कार्य देऊ शकत नाही. आणि एवढे बोलून त्याला घरी परत वापस केले. त्यानंतर मध्ये काही दिवस पर्यंत हेमलाजी पारधी आपल्या मनमर्जीने कार्य करू लागला, बिना कार्यकर्त्याच्या शब्दावर. सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना करू लागला, पण त्याच्या मनामध्ये समाधान वाटत नव्हता की जोपर्यंत मार्गदर्शकाच्या शब्दावर आपण कार्य करणार नाही तोपर्यंत मनाला समाधान वाटणार नाही. म्हणून पुनश्च तो त्या मार्गदर्शकापाशी गेला. त्यावेळेस मार्गदर्शकाने त्यांना कार्य दिले नाही. शेवटी त्यांनी शब्द दिला की मला कार्य द्या अथवा नको द्या, पण मला शब्दातून मला मोकळे करा, मी कुठूनही कार्य घेईन. आणि त्यांनी शब्दातून मोकळे केलं आणि ते दुसऱ्या मार्गदर्शक डॉक्टर जगदीश प्रसाद श्रीवास्तव झालुटोला दौंडवाड्यापाशी आहे, झालुटोलावाले श्रीवास्तव काकाजी त्यांच्याकडे गेले. एका सेवकासोबत मध्ये सारी हकीकत सांगितली. त्यावेळेस हेमलाजी पारधी यांना श्रीवास्तव काकाजींनी मार्गदर्शन केला की तू असाध्य बिमारीमधून तुला भगवंतांनी तुला तारलं, तुला मारलं नाही आणि तू असा अज्ञानासारखा काम भगवंताला शब्द दिला. त्यावेळी त्याला प्रेमाने शब्द सांगितलं आणि शब्द सांगितल्याच्या नंतर मध्ये तो त्याला काय म्हणू लागला, काय म्हणू लागला तो हेमलाजी पारधीला, दर बदर क्यों घूमते हो, बदर क्यों घूमते हो, हर बदर क्यों घूमते हो, मार्ग में आकर के देखो ना, मार्ग में आकर के देखो ना, मार्ग में आकर के देखो, मार्ग में आकर के देखो।
की कृपा में है ओ बाबा की कृपा में है कितना असर से लेकर के देखो ना बाबा 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 से लेकर के देखो ना वो मुश्किल पल में चल जाएगी बिगड़ी मुकादर शबर जाएगी मुश्किल पल में चल जाएगी बिगड़ी मुकादर शबर जाएगी ओ बाबा की कृपा में है ओ बाबा की कृपा में है कितना असर है हो रहा कितना असर हो रहा कितना त्यानंतर मध्ये वास्तव श्रीवास्तव काकाजी यांनी त्यांना मार्गदर्शन केलं समजावून सांगितलं तुम्ही दरबदर फिरू नका आणि इकडे तिकडे जाऊ नका तुम्हाला जे काही मागायचं आहे तर माझ्या बाबासोबत मागा आणि त्यानंतर मध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं रेखलाजी पारदी कवलेवाडा यांच्यामुळे 50 रुपये मोहन भाऊ पारदी 50 रुपये कवलेवाडा त्याचप्रमाणे वेद प्रकाश आगाशे 30 रुपये
बेलटी भगवंताच्या एकाग्रतेनं भगवंताचे कार्य करू लागला आणि कार्य केल्याच्या नंतर मध्ये माफीचे कार्य दिले पारधीला डॉक्टर श्रीवास्तव चालू टोल्याचे माफीचे कार्य दिले पारधीला डॉक्टर श्रीवास्तव चालू टोल्याचे बाबा हनुमानजी आहे कार्यालो दूर गेले हो पारधीचे दूर गेले हो आणि हेमलाजी पारधी यांनी एक चित्त एक लक्ष भगवंताचं एका मनाच्या एकाग्रतेनं कार्य केले आणि कार्य केल्याच्या नंतर मध्ये त्याला एका भगवंताच्या कृपेनं महान दगी बाबा जुगदेव यांच्या आशीर्वादानं सुख समाधानी मिळाली आणि त्यांना मुलं बाळ झाले आणि आज 60 ते 70 80 वर्षाचे हेमलाजी पारधी हयातीमध्ये आहेत. त्यांचे मार्गदर्शन डॉक्टर श्रीवास्तव झालू टोला मागल्या वर्षी विजय टोला इथं कोजागीचा कार्यक्रम होता आणि कोजागीच्या कार्यक्रमामध्ये श्रीवास्तव काकाजी यांनी हेमलाजी पारधी तिथं आले होते आणि तिथंच त्यांनी मला सांगितलं की माझी कंडिशन अशी अशी पद्धत होती तरी भाऊ तुमच्याकडे माझा अनुभव असेल तर तुम्ही सादर करा. त्याच वेळेस 2 नोव्हेंबर 2023 ला मागल्या वर्षी पहिल्यांदा हा अनुभव त्यांच्या समक्ष श्रीवास्तव काकाजी यांनी समोर हा सादर केलेला होता आणि आज पुण्या गोविंदानं सर्व परिवारासहित एक चित्त एक लक्ष भगवंतानं आणि एका मनाच्या एकाग्रतेनं भगवंताचे कार्य करत आहे आणि त्याला सुख समाधानी मिळालेली आहे आणि सुंदरसा त्यांचा परिवार आहे नातू नत्राचे झालेले आहे. पण महात्य म्हणणे काय आहे बाबा हनुमानजी आहे दयाळू दुःख दूर केले ओ पारधीचे दूर केले ओ गरीबदास सांगे सेवकास मने गरीबदास सांगे सेवकास दया आली सेवकाची बाबाला मने गरीबदास सांगे सेवकास दया आली सेवकाची बाबाला केले महान जगी बाबा जुमदेव जी जय परमात्मा एक